लक्ष द्या आदरणीय विद्यार्थी. आता सुरू केला का? हा, लक्ष द्या आदरणीय विद्यार्थी. एक दुकानदार एक दूरदर्शन संचावर, झालाय का? एक दुकानदार एक दूरदर्शन संचावर एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो. शेकडा 11 सूट देतो. शेकडा 11 सूट देतो. है का? पेन कुठे आहे बाय? शेकडा 11 सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तो संच रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती? तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती? तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती? 30,500, ऑप्शन 2 आहे 20,000, ऑप्शन 3 आहे 25,000, ऑप्शन 4 आहे 25,500. काल कोण अब्सेंट होते? बाकी सर्व प्रेझेंट होते. येत आहे का? हां, काढता येईल का उत्तर? $25,000. पाहू, लक्ष द्या, लक्ष द्या. एवढा वेळ नाही लागला पाहिजे. लक्ष द्या. हां, एक दुकानदार एक दूरदर्शन शेकडा 11% सूट देतो. शेकडा 11% सूट देतो म्हणजे 11 सूट देतो म्हणजे काय? 11% सूट देतो. यस आर नो? यस आर नो? 11% सूट देतो. तर प्रत्येक वस्तू किती टक्के राहते? 100% राहते. 11% सूट देते. यस आर नो?
11% सूट देते. मला सांगा पहिल्या वस्तू किती टक्के राहते? 100% राहते. 11% सूट देते म्हणजे मायनस होईल. सूट देते ना, 11% सूट देते तर किती टक्क्याला विकते मग? किती टक्क्याला विकते मग? 89% विकते. यस आर नो? पण ॲक्च्युअल तो किती रुपयामध्ये विकते? 22,250. यस आर नो? म्हणजे 89% म्हणजे 22,250. यस आर नो? हे समजलं का? 89 म्हणजे 22,250. क्लिअर आहे काय गोष्ट? यस आर नो? ओके. 89 लक्ष द्या, 89% म्हणजे 22,250. ओके. काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम? तर 100% म्हणजे किती? हा प्रश्न आहे. ओके. याचं का होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. अरे यस आर नो? 22,250 भागिला 89. 89 हे कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे काय? 89 मूळ संख्या आहे काय? मूळ संख्येचा भाग जाते का मग? काऊन नाही जात? येतं जाईल ना भाग. यस आर नो? काय लक्ष द्या आता थोडंसं. 9 आणि 8 किती होत आहे? 17 येत आहे. 89 मूळ संख्या आहे. याचा भाग गेला पाहिजे आता. ओके. तर 89चा फाळा एवढा वेळ म्हणायचं की इथं 5 आले पाहिजे. 9 1 9 2 9 3 9 4 9 5 9 5 45. तर 89 गुणिला 5. क्लिअर आहे? यस आर नो? 9 5 45 5 हातचे 4. क्लिअर आहे? 8 5 40 ने 4 44. आहे का जवळपास कुठे? नाही. तर 15 करून पाहू. किती? 15. 15 9 135 चे 5 हातचे 13. 15 नाटा 120. 120 न 13 120 न 13 133. याच्या जवळपास ना 25 करून पाहू. क्लिअर आहे? 25 न करून पाहू. यस आर नो? 25 न करून पाहू. 25 9 25 9 225. 225 चे 5 हातचे 25 ना 225. अरे 22. क्लिअर आहे? ओके. 25 8 25 1 25 2 25 3 25 4 25 8 200. यस आर नो? 25 8 200. 200 आणि हे 22 222 आले आणि हा 0. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? अरे क्लिअर आहे का नाही आहे बापू? होतं. किती वेळा कटले? 25 वेळा. डन. एवढ्या वेळा कटले तर मग हे किती झाले? किती झाले? 25,000. समजलं का नाही समजलं? पहिले मला सांगा. आहे पहिलं मी 5 न करून पाहिलो, 5 न आला नाही. नंतर मी 15 न करून पाहिलो, 15 नाही जमला. नंतर मी किती न करून पाहिलो? 25 न करून पाहिलो. तर 25 न केलं तर जमला ना? यस आर नो? ओके. तर मग किती हजार आहे? 25,000. डन. पण करता आलं पाहिजे लवकर लवकर गुणाकार, नाही तर नाही जमणार. कारण की हे मूळ संख्या आहे ना. मूळ संख्या या संख्येला काढतेच. मूळ संख्या या संख्येला काढतेच. कळाला? चलो आगे बढ़ते हैं. लीला करें. समोरचा क्वेश्चन लिहा. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो. मिटो कायला
दुकानदार एक वस्तू काही किमतीला दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो. काही किमतीला विकायचे ठरवतो. काही किमतीला विकायचे ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा आणि वस्तूची किंमत त्यांनी ठरवलेल्या किमतीपेक्षा किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. 30% वाढवून छापतो. वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. 20% सूट देतो. 20% सूट देतो. तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा ठरविलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. चला, हा प्रश्न आहे आपल्यासमोर. ऑप्शन लिहा. 5%, 4%, 10%, 15%. 5%, 4%, 10%, 15%. किती येत आहे? 4%. व्हेरी गुड. झालं का? लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. एक दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाची ठरवतो. ओके, एवढ्या किमतीला मला भाऊ विकायची आहे. ओके, आणि वस्तूची किंमत त्यांनी ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक रक्कम मिळते ते काढा. किती टक्के अधिक रक्कम मिळते? टक्के. किती टक्के अधिक रक्कम मिळते ते काढा. दुकानदार एक वस्तू काही किमतीला मनाशी ठरवतो, विकायची ठरवतो. समजा तो 100 रुपयाला विकायचे ठरवतो. क्लिअर आहे? यस ऑर नो? समजा तो 100 रुपयाला एक वस्तू विकायचे ठरवतो आणि ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. छापले, लेबल लावते, तर म्हणजे 130चा लेबल लावते. यस ऑर नो? 130%चं लेबल लावते. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे? ओके. पण विकते किती, सूट किती देते? 20%. तर विकते कितीला?
80ला विकते, 80% विकते. यस आर नो? एवढ्याला विकल्यावर वस्तू एवढ्याला विकल. आता पाहू वस्तू कितीला विकते. तर हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला. समजलं? यस आर नो? ओके. 13 एक, 13 दूने, 13 त्रिक, 13 चो, 13 पंचे, 13 छकम, 13 सत्ता, 13 आटा, 13 आटा 104. तर किती रुपयाला विकला? 104 रुपयाला विकला. यस आर नो? 104 रुपयाला विकला. यस आर नो? ठरवला कितीले होता, कितीले विकायचा ठरवला होता? ठरवला कितीले होता? 100ला विकायचा ठरवला होता. विकला कितीले? तर ठरवलेल्या किमतीपेक्षा किती रुपये जास्त मिळाले? 4 रुपये. ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के जास्त मिळाले? 4%. कारण की 100वर जेवढे मिळते तेवढे टक्के असते. यस आर नो? तर 4% जास्त भेटले. समजलं का? पहिले सांगा मला. ओके. 4% जास्त मिळाले. एक वेळा पुन्हा सांगू का? मुलींनो सांगायचं आहे का एक वेळा पुन्हा? हां हां, व्हेरी गुड. नाही समजलं तर म्हणायचं सांगा सर म्हणून. क्लिअर आहे? ओके. बघा, दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायची ठरवतो. समजा तो 100 रुपयाला विकायची ठरवतो. यस आर नो? यस. आणि वस्तूची किंमत 30% वाढवतो. तर टोटल वस्तू किती टक्के राहते? पहिली 100% राहते. 30% वाढवलं तर 130% होते. यस आर नो? तर हीच वस्तू 130%ला विकलतो. यस आर नो? छापील किंमत एवढा छापला. यस आर नो? एवढा छापला. आणि सूट देते. किती सूट देते? 20%. मग विकते कितीले? 80%ले. यस आर नो? तू गेली की तू बाजारात आणि साडी 100 रुपये नाही काहीतरी कमी करायची म्हणाल तर 20 रुपये कमी करतो म्हणाल तर तू साडी घेते कितीले? 80 रुपयाले. यस आर नो? तर 20% सूट दिला ना तो. 20% सूट दिला म्हणजे विकला कितीले? 80%ले. यस आर नो? ओके. तर हा 100 ना हा 100 कटला. हा 0 ना हा 0 कटले. 13 आटा 104. विकाचा किती होता त्याले? विकला कितीले? तर किती रुपये जास्त भेटले? 100वर किती रुपये जास्त भेटले? 4. तर 100वर जेवढे भेटते तेवढे टक्के असते. तर किती टक्के भेटले मग? 4%. समजलं का हे गोष्ट? समजलं बाई? हां, विचारायचं. नाही समजलं तर मला विचारायचं. क्लिअर आहे? नाही समजलं तर मला विचारायचं. तो कुठं गायब आहे? ओके, डन. आगे बढ़ते हैं. झालं पहिले लिहून? लिहा. झालं का बाई? हां, चला समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. हा कुठे आला आहे? हा आला आहे वर्धा पोलीस 2000. वर्धा पोलीस नाही, एक मिनिट. हां, वर्धा पोलीस 2024. वर्धा पोलीस 2024. वर्धा पोलीस 2024. वर्धा पोलीस 2024. या एक मार्केट रिसर्च प्रोजेक्टमध्ये एका मार्केट रिसर्च प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्टमध्ये 20% लोकांनी निर्माला पसंती दिली. 20% लोकांनी निर्माला पसंती दिली. तर 60% लोकांनी 60% लोकांनी
60% लोकांनी सर्फ ब्ल्यू डिटर्जंटला पसंती दिली. सर्फ ब्ल्यू डिटर्जंटला पसंती दिली. राहिलेल्यांची पसंती अनिश्चित होती. पसंती अनिश्चित होती. राहिलेल्यांची पसंती अनिश्चित होती. जर सर्फ ब्ल्यूला पसंती दिलेल्याची संख्या, जर सर्फ ब्ल्यूला पसंती दिलेल्यांची संख्या आणि अनिश्चित पसंती असलेल्यांची संख्या आणि अनिश्चित पसंती असलेल्यांची संख्या यातील फरक जर यातील फरक जर 720 असेल, तर सर्वेमध्ये किती जणांचा सहभाग होता? सर्वेमध्ये किती जणांचा सहभाग होता? ऑप्शन आहे 1440, ऑप्शन 2 आहे 1800, ऑप्शन 3 आहे 3600, ऑप्शन 4 आहे अपुरी माहिती. हे ऑप्शन आहे 1404. हां किती? 1800. वर्धा पोलीस 2024. झालं का? प्रश्न लिहून झाला का? ऑप्शन चला बघूया आपण. ओके, एका मार्केट रिसर्च प्रोजेक्टमध्ये, लक्ष द्या आता, एका मार्केट रिसर्च प्रोजेक्टमध्ये 20% लोकांनी निर्माला पसंती दिली. कोणाला? निर्माला. ओके, टोटल किती टक्के राहते? 100% राहते. ओके, लक्ष द्या इथं, टोटल किती राहते? 100%. निर्माला किती टक्के लोकांनी पसंती दिली? निर्माला 20% लोकांनी पसंती दिली. डन? डन ना? लोकांनी पसंती दिली. तर 60% लोकांनी कोणाला पसंती दिली? सर्फ ब्ल्यू डिटर्जंट. क्लिअर आहे? सर्फ ब्ल्यू डिटर्जंट क्लिअर आहे? किती टक्के लोकांनी पसंती दिली? 60% लोकांनी पसंती दिली. ओके,
तर राहिलेल्यांची पसंती अनिश्चित होती. तर किती टक्के लोकांची पसंती अनिश्चित होती? निकिता, किती टक्के लोकांची पसंती अनिश्चित होती? उभी उठ. कसं? 20. सर, 20% लोकांनी निर्माला पसंती दिली, 60% लोकांनी सर्फ ब्ल्यू डिटर्जंटला पसंती दिली. 100मधून हे 20 आणि 60 काढलं तर आहे ते 20. तर 20% लोकांनी कोणाला पसंत दिली? अनिश्चित होती. अनिश्चित होती. यांची प्लस होईल, यातून मायनस होईल. हा यस आर नो? तर किती येते? 80. यस आर नो? हे 80 येते ना. म्हणजे हे लक्ष द्या, 100%मधून 20 आणि 60 किती झाले? 80. 80 मायनस केलं तर किती उरते? 20. 20% काय होती? अनिश्चित. अनिश्चित होती ना. यस आर नो? 20% अनिश्चित लोकांची पसंती होती. डन. 20% लोकांची अनिश्चित होती. यस आर नो? हे समजलं का प्रतिभा तुम्हाला? ओके. 20% लोकांची पसंती का होती? अनिश्चित. आता काय म्हणताय? आता मला सांगा, 20% लोकांनी कोणाला पसंती दिली? निर्माला. 60% लोकांनी कोणाला पसंती दिली? सर्फ ब्ल्यूला. तर राहिलेल्याची पसंती का होती? अनिश्चित. तर किती टक्के लोकांची पसंती अनिश्चित होती? 20%. जर सर्फ ब्ल्यूला पसंती दिलेल्याची संख्या आणि सर्फ ब्ल्यूला किती टक्के लोकांनी पसंती दिली? 60%. यस आर नो? इथं लिहू का? ओके. सर्फ ब्ल्यूला किती टक्के लोकांनी पसंती दिली? 60%. ओके, डन. राहिलेल्यांची पसंती आहे. सर्फ ब्ल्यूला, लक्ष द्या, सर्फ ब्ल्यूला पसंती दिलेल्यांची संख्या किती टक्के आहे? 60%. आणि अनिश्चित पसंती असलेल्यांची संख्या, अनिश्चित असली पसंतीची संख्या किती आहे? अनिश्चित 20% आहे. 20% आहे. 20% आहे. यातील फरक म्हणजे मायनस. तर किती टक्के आहे फरक? 40%. यातील फरक जर 720 असेल तर सर्वेमध्ये किती जणांचा सहभाग होता? तर 40% म्हणजे 720. यस आर नो? यस आर नो? 40, लक्ष द्या, 40% म्हणजे 720. क्लिअर आहे? 40% म्हणजे 720. तर सर्वेमध्ये किती जणांचा सहभाग होता? म्हणजे सर्वे म्हणजे 100% लोकांचा सहभाग होता. यस आर नो? तर 100% म्हणजे किती? समजलं का? एक गोष्ट सांगा मला. तर 100 गुणिला 720 भागीला 40. 0 कॅन्सल आउट. 4 1 4, 4 8 32. खतम. तर किती येतं उत्तर? 1800 लोक देतं होते. समजलं का नाही? समजलं? पुन्हा एक वेळा सांगू एक वेळा पुन्हा. प्रतिभाजी, प्रिया, समजला? चला. तुला नाही समजला तर विचारायचं ना मला, मी कशासाठी आहो? तुम्ही पैसे दिले का नाही दिले? दिले ना पैसे? पैसे दिले का नाही दिले सांगा? हां, दिले ना. कायले दिले पैसे? विचारासाठी प्रश्न. बरोबर आहे ना? तर प्रश्न विचारत जा. प्रश्न विचारत जा रे बापूनो. प्रश्न विचारा. सांगतो मी. लिहून घे पहिलं, सांगतो मी. लिहत होती का? नाही ना. हां, ऑप्शन क्रमांक 2. अरे राकेश, कधी?
झालं का? झालं सर्व? बघा लक्ष द्या, एका मार्केट रिसर्च प्रोजेक्टमध्ये 20% लोकांनी निर्माला पसंती दिली, 20% लोकांनी निर्माला पसंती दिली. ओके, तर 60% लोकांनी सर्फ ब्ल्यूला डिटर्जंटला पसंती दिली. यस ऑर नो? टोटल लोक किती टक्के राहते? 100%. तर एवढे निर्माला दिले, एवढे सर्फ ब्ल्यूला दिले. तर 60 आणि 20 किती झाले? 80. तर 80% लोकांनी पसंती दिली, तर 20% लोकांनी पसंती अनिश्चित आहे. अनिश्चित आहे का नाही आहे? ओके, मग काय म्हणताय? सर्फ ब्ल्यूला पसंती दिलेल्याची संख्या, सर्फ ब्ल्यूला किती टक्के लोकांनी पसंती दिली? 60%. आणि अनिश्चित असलेल्या लोकांची संख्या किती आहे? 20%. आणि याच्यामधला फरक किती आहे? 40%. आणि यांच्यामधला फरक जर 40% आहे, तर किती लोकांचा फरक आहे? 720. किती लोकांचा आहे? 720. म्हणजे हे 40% म्हणजे किती हो? 720. तर 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती? 1-2 वेळा व्हिडिओ बघून घेशील, तुला कळून जाईल. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके. लिहा, लोकांच्या एका गटात काही जोडपी आहेत. जोडपी आहे. उरलेले लोक एकटेच आहेत. उरलेले लोक एकटेच आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे. विवाहित %60 आहे. आणि पुरुषांची संख्या 54% आहेत. संख्या 54% आहे. तर या गटात एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे? तर या गटात एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे? 18%, 25%, 16%, 46%. अठरा टक्के, 25%, 16%, 46%. झालं?
लक्ष द्या. पुरुषाची संख्या किती टक्के आहे? पुरुषाची संख्या 54% आहे. तर स्त्रियाची संख्या किती टक्के असेल? हां, किती? 46% स्त्रियांची संख्या. यस आर नो? ओके. आणि विवाहित किती टक्के आहे? किती टक्के? 60% आहे. यस आर नो? 60% विवाहित आहे. विवाहितमध्ये कोण कोण राहते? नवरा आणि बायको. यस आर नो? 60% विवाहित आहे. तर 30% पुरुष आहे आणि 30% स्त्रिया आहेत. यस आर नो? यस आर नो? तर स्त्रिया किती टक्के आहेत? 46% आहे. यस आर नो? यस आर नो? 46% मग स्त्री आहे. यस आर नो? आणि एकट्याच विवाहित स्त्रिया किती टक्के आहे? 30%. यस आर नो? स्त्रिया किती टक्के आहे? 46%. आणि विवाहित स्त्रिया किती टक्के आहे? विवाहित स्त्रिया किती टक्के आहे? 30%. तर अविवाहित किती टक्के आहे मग? 16%. समजलं का? अविवाहित स्त्रिया 16%. डन. अविवाहित पुरुष जर म्हटलं तर किती येईल? अविवाहित पुरुष म्हटलं तर किती येईल? मायनस करावं लागेल. 54मधून 30 गेले, किती राहिले? 24. समजलं का? विवाहित स्त्रिया. विवाहित पुरुष हे काय? अविवाहित स्त्रिया किती टक्के? 16%. समजलं का? हां, एक वेळा सांगतो बघा. ओके ओके. पुरुष किती टक्के आहे? 54%. हे तर देऊन आहे. ओके. पुरुष जर 54% आहे तर स्त्रिया किती टक्के आहे? 46% आहे स्त्रिया. बरोबर आहे. 46% आहे का नाही आहे? ओके. आणि विवाहित किती आहे? 60%. तर विवाहितमध्ये कोण कोण राहते? पुरुष आणि स्त्रिया. तर पुरुष 30 असेल तर 30 आहे ना? यस आर नो? स्त्रियाची संख्या किती आहे? 46%. तर विवाहित स्त्रिया किती आहे? 30%. 46%मधून 30% विवाहित आहे. तर 16% अविवाहित आहे. यस आर नो? आता पुरुष किती अविवाहित आहे असं जर आपल्याला म्हटलं तर विवाहित पुरुषाची संख्या किती आहे? 30%. तर पुरुष आहे किती? 54%. तर 54%मधून 30% मायनस केलं तर अविवाहित पुरुष भेटेल आपल्याला. यस आर नो? अविवाहित पुरुष किती टक्के आहे मग? 4 2 24%. यस आर नो? 24% अविवाहित आहे. यस आर नो? समजलं आता? समजलं? वर्धा पोलीस 2024. झालं का? जाऊ समोर. झालं का? शेजार
या रमेशला एका विषयात 40 पैकी रमेशला एका विषयात 40 पैकी 32 गुण मिळाले. तर त्याला किती टक्के गुण मिळाले? ओके, क्लिअर आहे? ओके, 40 म्हणजे 100%. येस आर नो? 40 म्हणजे 100%, तर 32 म्हणजे किती टक्के? असाच प्रश्न आहे. क्लिअर आहे का नाही आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 32 गुणिला 100 भागीला 40. हा 0 कटला, 4 1 4, 4 8 32, 8 गुणिला 10 80. 80 का निघले? टक्के. 80% गुण मिळाले. समजलं काय? बीड पोलीस 2024. पोलीस 2024 डन झाला. झालं का? जाऊ समोर. जाऊ का समोर? सातशे 772 चे 25% म्हणजे किती? 460, 640, 193, 386. हा कुठं विचारला आहे? हा विचारला आहे बीड पोलीस 2024. हां, हां 193. लक्ष द्या. 772 चे म्हणताय ना? 25% म्हणजे असा ना, डिवायडेड बाय 100. क्लिअर आहे? ओके, याचा नाही याचा गुणाकार करू. ओके, लक्ष. 25 1 25 दुने 50ची 0 आजचे 5. 25 1 25 दुने 25 3 25 4 25 5 25 छक्कम 25 7 175 आणि हे 5 80. 80चे 180चे 0 हातचे 18. 180 ना 18. 25 7 175 आणि हे 18 किती झाले? 175 आणि 18 175 आणि 18 किती झाले? 8 आणि 5 3, आजचा 1 9, 193. यस आर नो? 193 आहे. क्लिअर आहे का नाही आहे? भागीला किती आहे? 100. हे 2 0 कटले, तो किती आला? 193. किती आला? 193. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 3. समजलं का? आला का विनोद? हा हिमाकर कुठे गेला?
चलो आगे बढ़ते हैं। काय ना, चला मिटो याला, मिटो का याला? लिहा, अजयचा पगार 10,800 रुपये आहे. अजयचा पगार 10,800 रुपये आहे व विजयचा पगार 9,000 रुपये आहे. व विजयचा पगार 9,000 रुपये आहे. तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? 20%, 3.2%, 7.2%, 2.27%. ओके, कुठं आला आहे हा? आला आहे कोल्हापूर पोलीस 2024. कोल्हापूर पोलीस 2024. किती आहे? 20%. लक्ष द्या. अजयचा पगार किती आहे? 10,800. 10,800 कोणाचा पगार आहे? अजयचा. लक्ष द्या इथं. आणि विजयचा पगार किती आहे? 9,000. विजयचा पगार किती आहे? विजय 9,000. तर किती रुपयाचा डिफरन्स आहे? हां, 1800. यस आर नो? यस, 1800 रुपयाचा फरक आहे. 1800 रुपये कोणाचे जास्त आहे? अजयचे जास्त आहे. तर विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे विचारताय ना? तर म्हणजे विजयपेक्षा म्हणता ना, विजयच्या पगारापेक्षा, विजयच्या पगारापेक्षा, विजयच्या पगारापेक्षा, ज्याच्यासोबत पेक्षा धरून आहे ते आपल्याला 100% म्हणजे खाली येईल. यस आर नो? विजयचा पगार किती आहे? विजयचा पगार किती आहे? 9,000 खाली येईल. यस आर नो छेदामध्ये. आणि 1,800 वरती येईल. तर हे झाले गुणीला 100. हे झाले टक्क्यामध्ये रूपांतर. यस आर नो? ओके. 1 2 1 2 खतम. 1 2 खतम. 9 1 9 2 2 गुणिले 10 20. म्हणजे किती टक्के? 20%. 20%ने काय आहे? जास्त आहे. समजलं का? मला सांगा मला. ओके. करता येते तसं आहे, करता येते ना, तसं करून दाखव. कमी आहे, किती टक्क्याने कमी आहे हा प्रश्न होता. किती टक्क्याने कमी आहे म्हटलं तर असं करावं लागेल आपल्याला. अजयचा पगार किती आहे? अजयचा पगार किती आहे? 1,000. अजयचा पगार किती आहे? 10,800. क्लिअर आहे. आणि विजयचा पगार किती आहे? 9,000. मग किती रुपये कमी आहे? 1800. कमी आहे ना एवढा? यस आर नो? हा 1 0 आहे, 2 0 कटले, भाग जाते का? 18च्या फाड्यामध्ये 108 येईल का? 18 1 18 दुने 18 त्रिक 18 चो 18 पंचे 18 चेकम
18 एक 18, 18 चकम 108, म्हणजे 1/6 इंटू 100 आला. यस आर नो? 1/6 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय? 16 2/3%. एवढा आहे का? एवढा आहे का? ओके, बघू आपण. लक्ष द्या. 100 अगेला असं ना. तर 6 एक राहिले किती? 4 4 4 6 एक 6 2 आहे 6 त्रिका 6 चो 6 पंचे 6 6 6 36 राहिले किती? 4. यस आर नो? ओके, तर 4 कोणत्या संख्येने भाग दिलो? 6 ने भाग दिलो. ओके, भागाकार किती आला? 16. उरले किती? 4 असं ना. तर या दोन्ही संख्येला भाग जाते का? जाते ना या दोन्ही संख्येला भाग. ओके, किती? 2 दुने 4 2 त्रिका 6 असं येईल. यस आर नो? आणि या असा येऊ शकते 16.66% येते ना असा. यस आर नो? तर हे वेगळं आहे. हा हो आपलं उत्तर. समजलं का? समजलं का? ओके ओके, 5 मिनिटाची रेस्ट घ्या. लवकर घ्या, 5 मिनिट.